मजेत ना? तर चला नाही मी काय व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि जसं की मी सांगितलं होतं की 7 तारखेला माझ्या मुलाचा वाढदिवस असतो, 8 तारखेला माझा असतो आणि 13 तारखेला मिस्टरांचा असतो। तर काल माझ्या मिस्टरांचा वाढदिवस झालेला आहे। तर आता ज्यांचा वाढदिवस आहे ना, तर त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचे खायला इकडं तिकडं। आणि आता 2 वेळेस केक आणलेला, आईस केक आणलेला, साधा पण आणलेला। मला साधा आवडतो म्हणून साधा आणलेला, आईस केक मी घरी बनवलेला गेल्या वेळेस सुद्धा। आणि यावेळेस मिस्टरांना ड्रायफ्रुट्स घालून किंवा लोणी घालून घरी बनवलेले केक खूप आवडतो, मग तोच मी इथं केक आज करायला घेतलाय। आणि विकत सुद्धा एक छोटासा आणलेला, तर म्हटलं त्याचीच रेसिपी तुमच्याशी शेअर करावी। आणि बऱ्याच जणांना केकची रेसिपी पाहिजे सुद्धा होती। तर मी त्या अर्धी वाटी आहे ना, तर ते लोणी घेतले। जेव्हा आपण ताक करतो ना, तर त्याचं लोणी आहे तर ते मी काढून ठेवलं होतं अगोदरच, परवा मी ताक केलं होतं तर एक अर्धी वाटी लोणी काढून ठेवलं होतं। 1 वाटी ठेवल्यास तरी चाललं असतं, पण मी जास्त काही ठेवलं नव्हतं, अर्धी वाटीच ठेवलं होतं। तुम्ही 1 वाटी लोणी घेतलं ना तरी सुद्धा चालतंय। हे अर्धी वाटी लोणी मी असंच ठेवलं होतं, कशाला तरी वापरता येते ब्रेड वगैरे भाजायच्या वेळेस, त्यामुळे तसंच ठेवलं होतं। आणि जर केक करायचं माहिती असेल ना, तर 1 वाटी लोणी ठेवलं असतं, कारण जेवढं लोणी वगैरे घाललं ना तर तेवढा केक छान होतो। तर मी ते 1 वाटी लोणी घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी आहे। आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घातली, ते चांगलं फेटून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.5 कप आहे ना, तर मैदा घालायचा ह्याच्यामध्ये। आणि 1 चमचा बेकिंग सोडा घातला आणि 1.5 चमचा बेकिंग पावडर घातली इथं, म्हणजे छान होतं केक। दोन्ही पण एकदम घालायचं, त्यामुळे ते छान होतं। आणि चाळणीमध्येच टाकायचं आणि सगळं ते मैद्याबरोबर आहे ना, तर चाळून घ्यायचं। तर अगोदर मी लोणी घातलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं नंतर साखर घातलं, ते चांगलं फेटलं, इसेन्स घातलं, त्याच्यानंतर मग मैदा घातला आहे। आणि ते 1 कप आहे ना, तर ते हे घ्यायचं आहे आपल्याला, दूध घ्यायचं आहे, कोमट दूध घ्यायचं आहे। आणि कोमट दूध थोडंसं घेतलं ना, जास्त पण गरम घ्यायचं नाही आहे आणि जास्त पण गार घ्यायचं नाही आहे, कोमट दूध आपल्याला घ्यायचं आहे। आणि चांगलं ते घालून फेटायचं आहे। तर एवढ्यासाठी मला 1 कपच दूध लागलेलं आहे आणि ते चांगलं मी फेटून घेते आता। तर हे सगळं चांगलं फेटल्यानंतर ना, परत आणि थोडंसं मी इसेन्स घालते आणि चांगलं फेटून घेते। आणि याच्या अगोदर मी हा केक करायचं म्हणलं की जेव्हा ताक करायची ना, तर त्या भांड्यामध्येच लोणी, दूध, साखर, मोठी साखर असते ना, तर तेच मिक्सरला बारीक करून घ्यायची, इसेन्स पण त्यातच घालायची, बारीक करायचं, त्याचं बॅटर तयार करायचं। आणि मैदा आणि हे चाळून घ्यायचं, फक्त बेकिंग पावडर आणि सोडा असतो ना, तर ते चाळून घ्यायचं। आणि जे काही आपण मिक्सरला हे केलेलं असतं ना, फेटून घेतलेलं दूध, साखर, लोणी आणि इसेन्स, तर ते मैद्यामध्ये घालायचं, छान असं फेटायचं। आणि लगेच भांड्यामध्ये थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं, थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आणि करायचं। मिक्सरला पण पटकन हा केक होऊन जातो, पण आज आणायची लाईटच नव्हती आमच्या घरी, त्याच्यामुळे मग असं चाललेलं फेटून घेऊन करायचं। नाहीतर मिक्सरला तर फक्त 5 मिनिटामध्येच हा केक होतो। जेव्हा मी ताक करते ना, तर त्यावेळेस आमच्या घरी हा केक आवडतो, त्यामुळे आवर्जून करतच असते। आता इथं सुद्धा हे चांगलं फेटलं आहे। त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स होते ना, तर ते सगळे बारीक बारीक चॉप करून त्याच्यावरती टाकले। थोडंसं परवा केक केलेलं ना, तर त्याचे चॉकलेट्स राहिले होते माझ्याकडे खिसलेले, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये थोडेसे घालून घेतले, व्हाईट चॉकलेट आणि ब्लॅक चॉकलेट। तर बारीक गॅसवरती ना आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवायचे, अजिबात उघडायचं नाही आहे। तर अर्धा तास आपल्याला हे चांगलं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हवा नाही गेली पाहिजे आणि आधेमध्ये अजिबात उघडायचं नाही आहे। आणि इथं बघा मी बरोबर 12:30 वाजून 10 मिनिटांनी ठेवलेलं। मग आता हे केक बेक होतं, लाईट पण नव्हती, मग बाहेर थोडंसं काम होतं, तर ते करून घेऊया म्हटलं, जरा फळं वगैरे काय लागलेत का, पेरू वगैरे काढायचे होते। तरी त्या अर्चनाने अगोदरच जाऊन पेरू वगैरे काढून ठेवले होते, थोडेसे सीताफळ सुद्धा काढले होते। दोघी पण आम्ही बाहेरच होतो झाडाखाली, आणि जास्त काही शूट घ्यायचं नाही म्हटलं, आता आतलं चाललं तर आतलंच, म्हणजे बाहेरचं काही घ्यायचं असं ठरलंच नव्हतं आमचं शूट। तर मग बाहेरच आलेलो आणि तोपर्यंत एकदम 2 नारळ आणि फांदी आहे ना, तर ती पडली, म्हणजे आम्ही बागेमध्येच होतो, अगदी नारळाच्या झाडाखालीच होतो, पण चुकून आमच्या जर डोक्यात पडली असती, अर्चनाच्या डोक्यात जर फांदी पडली असती तर काय खरं नव्हतं आज। आणि मी आतमध्ये होते, तर आतमध्ये 2 नारळ पडले आणि बाहेर आहे ना, तर ही फांदी पडली। आणि हा घेवडाचा वेल इतका मोठा आलाय की पेरू भरपूर आतमध्ये लागलेले आहेत, आणि पेरू पण मोठे होईनात, आणि त्या घेवड्याच्या शेंगाला शेंगा पण लागल्या आणि फुलं पण लागल्यात। म्हणजे असा विचार आला की त्याचा वेल काढून टाकावे की काय करावं, पण आता वाटतं की एवढा मोठा वेल आलेला आहे, आणि आता ह्याचं बघूया म्हटलं, अजून एक 15 दिवस बघूया म्हटलं लागतात। आळूची पानं छान छान बघा आमच्या गार्डन मध्ये, आम्ही काय करणार याच्या वड्या करणार आहे। कधी करायच्या वड्या मग? कधी करूया? छान पानं ना, मस्त आलं। चांगले आलेत। आता आळू वडी रेसिपी येणार आहे आपल्या चॅनलवरती। बघितली की भीती वाटतं ना तुला? नाही येत आहे. ही सगळी झाडं ना इथली काढून आम्ही तिकडच्या साईडला ठेवली तुला, हे बघ इकडे ठेवली। तर आतमध्ये केक शिजेपर्यंत नाही आमच्याशी बाहेर कामं चाललेली, तोपर्यंत म्हणजे कुंड्या इकडच्या तिकडं ठेव, तिकडच्या इकडं ठेव, आणि जे काही कमळाचं हे ना, तर त्याच्यावरती आळी पण आलती पानावरती, मग ते कट करून टाक, त्या पानं कट करून टाक, हीच कामं आमची बागेमध्ये चालू होती। याची नारळ पडतात, डोक्यात पडली की डोक्याचे 2 भाग होणार आमचे।
तर आता ही नारळाची झाड आहेत ना उंच उंच गेलेले, परवा नारळ सुद्धा काढलेले आहेत, पण एखाद दुसरा असा पडतो आधीमध्ये, आम्ही काम करत असताना वरून पडतो. पण असं म्हणतात की जे काही नारळ वगैरे आहेत ना तर ते डोक्यात पडत नाही, पण काय सांगू शकत नाही कधी पडतील काय सांगते नाही. इतकं घाबरलेलं ना आम्ही, म्हणजे नारळ काढताना पडल्यानंतर एकदम घाबरून तचकून हे झालं. पण तेव्हा काही शूट नव्हतं घेतलं, म्हणजे चालू होतं, कॅमेरा बंद होता आणि आमची कामं चालूच होती. आणि सीताफळ पण काढूया म्हटलं तर पक्ष्यांनी सगळी सीताफळ खाऊन टाकलेली, आणि पक्ष्यांना तर पाहिजेत ना सीताफळ खायला, त्यामुळे जास्त काही काढायच्या नादाला लागत नाही. समोरचे असतील तर काढतो. आणि अर्चना बघायचं सगळी लाल पण झाली नाहीत आणि काढून ठेवली होती अगोदरच पेरू सीताफळ सगळी. काढली बाई, लई पण पुढे गेलं, लई पुढे गेलो, काय करता आणि चलो बाय. अजिबात डोळे आले नाही बघ, ते सगळे कवळे सीताफळ काढल्यास. नाही आले, दाखव आहे ना, नाही आले. जवळ आणि दाखव की जरा, नाही आले. सीताफळ काढले आणि बाहेर काढत होती तोपर्यंत नारळाची फांदी पडली, 2 नारळ पडले. असा काही गोंधळ झाला बघा. आणि आम्ही काही शूट घेत नव्हतं, असंच फळं बिळं काढायचं चाललेलं, काय घेवडे शेंग वेल कसं आले बघायचं चाललेलं. तोपर्यंत तसं झालं म्हणून परत मग आम्ही दाखवलं. घेवड्याचे वेल भरपूर मोठं आलेत, सगळे झाडं गुंपून गेलेत, पण काय अजून शेंगा चाललेलं नाही आहेत. हे बघा, हे आता सीताफळ काढत, डोळे सुद्धा आले नाही, लाल सुद्धा झाले नाही, सीताफळ काढत बसतात सगळ्या, तेवढं फांदा पडला. पेरू पण कच्चेच काढून ठेवल्या, आताच खायचं कच्चे पेरू. कच्चा पेरू काढला, आता मी सांगा कच्चे का पिकलाय, दाखव. लई पुढे गेल्या पिकल्या नाही आल्या होत्या म्हणून सगळे पेरू कच्चे काढल्या. हा जरा हाय आलेला ठेवला तसंच आणि कच्चे काढल्या. फळं घरची ती घरची छान लागतात, टेस्टला मस्त असतात, बिना औषध. आतमध्ये केक शिजायला घातलाय, चल बघूया. तर बरोबर अर्धा तास झालं, पण हा केक काही जास्त शिजला नव्हता, म्हणजे वरून मला पूर्ण ब्राऊन कलर पाहिजे होता, म्हणजे फुगून वरती आला होता, बघू शकता तुम्ही. आणि अर्धा तासामध्ये काय हा झाला नाही, कारण कमी जास्त वेळ इकडे तिकडे होऊ शकतो, कारण आपण गॅस कसा ठेवतो काय ठेवतो त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. मग मुलं तोपर्यंत जेवण तर करून घेऊया. सगळं घरभर वाचलेलं जेवतं, भरपूर घर बर असं सुगंध. तर नाही काय आम्ही जेवण करत होतो तर इतका छान त्याचा वास सुटलेला, पण आता वास म्हणायचं नाही, अर्चना सांगत होती सुगंध म्हणा, बरं ठीक आहे म्हटलं मी सुगंध म्हणते. तर इतका छान असं केकचा सुगंध सुटलेला, घरभर पसरलेलं. कधी एकदा आता ते उघडून बघेन आणि खाईन असं पण झालं, पण वाढदिवसासाठी केलं तर त्यामुळे काही खाणार नव्हतो आम्ही गरम गरम असं केक. आता हा तयार झालेला आणि लाईट सुद्धा नव्हती, मग असं ड्रायफ्रूट लाव, हे लाव ते लाव, कुठेतरी उजेड करून ना असं व्हिडिओ आपला चांगला दिसला पाहिजे हे महत्वाचं असतं. आणि कसं पण अंधारात मग चांगलं दिसत नाही ना, मग ते ड्रायफ्रूट वगैरे लावून आमच्या दोघींचं चाललेलं बाबा दाखवायचं काय कसं काय काय. तर किती छान असं केक झालेलं आहे बघा, आणि वरून एकदम कलर सुद्धा छान आले, चॉकलेट वगैरे सुद्धा छान मेल्ट झालेत, आणि जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ना तर ते पण छान असे भाजलेले गेलेले आहेत. मग आमचं चाललेलं थोडंसं शूट करताना थोडीशी गंमत इकडं तिकडं. तर आता इथं बघू शकता केक किती छान झालेला आहे, आणि कलर सुद्धा किती छान आले, आणि आमच्या घरी सगळ्यांनाच हा केक आवडतो. त्यामुळे चला म्हटलं बाहेरचं विकत आणण्यापेक्षा, श्रावण महिना पण आहे आणि अंडी वगैरे पण अशी घालतात ना, तर मग त्याच्यापेक्षा आपण घरी केलेला फ्रेश कसा केक, त्यामुळे असा हा घरच्या घरीच केक बनवलेला आहे. मस्त झालेला, आणि थोडंसं डिमोल्ट वगैरे होतं का बघूया म्हणून, कारण जास्त पण थंड झालं ना करण्यापेक्षा थोडंसं नॉर्मल गरम आहे ना तर तोपर्यंत आपण करून घ्यायचा आणि परत त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि किती इझी निघलाय बघा. आणि ह्या भांड्याला ना मी थोडंसं तेल आणि ना गव्हाचं पीठ लावलेलं, मैदा पण लावू शकताय, पण गव्हाचं पीठ आणि तेल ठीक आहे, मग तेच लावत असं दरवेळेस. आणि मग बटर पेपर वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे. तर एकदम इझी हा केक असा निघालेला आहे. मग सगळं झालं, नंतर चहा झाला, झोप झाली, सरळ शाळेतून आणलं. मग त्याच्यानंतर संध्याकाळची तयारी. आता काय आवडतं, अर्चना म्हणली भाऊजीला काय आवडतं, तर त्यांना मसूर भात आवडतोय, तर ते करूया म्हटलं. मग आम्ही छानपैकी तर पुदिना होता तो निवडून घेतला, अर्चना कोथिंबीर होती ना तर ते निवडायचं काम आमचं चालू होतं. मग संध्याकाळच्या वेळी असं मिळून मिसळून स्वयंपाक करत असतो. आणि सकाळचं पण थोडंसं रुटीन सकाळपासून शूट केलेलं म्हणलं चला दाखवूया, एंड सगळं तर सगळंच दाखवूया. तर इथं 3 किलो आहे ना, 3 ग्लास घेतलेले आहेत, 3 किलो नाही घेतलं, 3 ग्लास आहे ना, तर हे घेतलेलं आहे तांदूळ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये थोडंसं सोयाबीन आहे ना तर ते टाकून घ्यायचं. खूप छान होतं भात हा सुद्धा. आणि मसूरसुद्धा मी दुपारच्या वेळेसच भिजायला घातलेला, आणि सोयाबीन आणि तांदूळ आहे ना तर एक अर्धा तासासाठी आपल्याला भिजायला ठेवून द्यायचे. तर चहा प्यायला बसलं म्हटलं की सगळी तयारी करून घेतलं, कांदा चिरलं, टॅमॅटो चिरलं, जे काही खडे मसाले आहेत ना तर ते घेतले, आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता अशी तयारी झाली की मग पटपट असं हे होऊन जातं. आणि असं कांदा टॅमॅटो सगळं चिरून घेतलं पहिला, आणि त्याच्यानंतर मग तांदूळ भिजायला घातलेलं. आणि हे भाजीपर्यंत एक 15-20 मिनटं जातातच आपले, तोपर्यंत सोयाबीन पण चांगलं भिजतं आणि तांदूळ पण चांगलं भिजतं, आणि मसूर तर आपला भिजलेलंच आहे. तर तेल गरम झाल्यानंतर हे सगळे खडे मसाले वगैरे आहेत ना तर ते सगळे तेलामध्ये चांगले आपल्याला तडतडून असे भाजून घ्यायचे आहेत. ते चांगलं भाजत आलं म्हटलं की कांदासुद्धा आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचं आहे.
तर कांदा भाजायला तर आपले 5-6 मिनटं आरामशीर निघून जातात. तोपर्यंत कांदा इथं भाजायला ठेवला आणि हे आपलं जे काही सोयाबीन तांदूळ आहे ना तर ते सुद्धा इथं चांगलं भिजून तयार झालेलं बघा. सोयाबीन अगदी व्यवस्थित भिजलेलं, थंड पाण्यामध्ये भिजवलं. आता त्याच्यासाठी कुठं गरम पाणी करत बसायचं म्हणून तांदळामध्ये सोयाबीन टाकून घेतलेलं आहे आणि ते भिजायला ठेवलेलं आहे. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो सुद्धा घातलं आणि तोपर्यंत अर्चनाची इकडे काही 2-3 पेंड्या कोथिंबीर होती ना तर ती सुद्धा निवडून झाली आणि इकडे माझं कांदा टॅमॅटो ते सुद्धा भाजून झालं. जी काय आलं लसूण पेस्ट अशी मोठी मोठी करायची, थोडीशी एकदम पाणी घालून बारीक नाही करायची, मोठी मोठी टाकली ना बारीक. आलं लसूण पेस्ट घालून घेतली, हळद घातली आणि 1-2-3 चमचे ना काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ते घातलं. अख्खं मसूरचं एक पॉकेट होतं ना तर ते अख्खं घालून टाकलं इथं आणि 1 लिंबू आहे ना तर तो सुद्धा पिळून घेतलेला आहे. थोडासा घरी केलेला काळा मसाला असतो ना तर तो घातलेला आहे, दही घातलेलं आहे. तर हे छानपैकी अशी मसूरची भाजी करून घ्यायची आहे आपल्याला. अगोदर मसूरची भाजी करून घेतली ना, हे सगळं चांगलं भाजल्यानंतर परत आपल्याला मसूर टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून म्हणजे पाणी सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे तुम्ही अशा प्रकारे मसूर भात कधी केलाय की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूप छान लागतो, टेस्टला सुद्धा एकदम भारी लागतो. आणि जशी की आपण थराची सुद्धा हे करू शकतो, मसूरचा थराचा भात असतो ना तर तो सुद्धा करू शकतो. 1 लेअर भाताची घालायची म्हणजे भाजी करून घ्यायची. पहिला भात शिजवून घ्यायचा, जिरा राईस करतो ना तर तशा प्रकारे थोडासा जास्त शिजवून घ्यायचं नाही, नॉर्मल आपलं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 1 लेअर भाताची, 1 लेअर मसूरच्या भाजीची, नंतर 1 लेअर भाताची, परत 1 लेअर मसूरच्या भाजीची असं केलं ना तर तशी छान लागते. आणि म्हटलं आता भाजी दुसरी काय करायची म्हणून त्यातली थोडीशी मसूर आहे ना तर तो काढून घेतलेलं आणि कुकरला थोडंसं म्हणजे चपातीबरोबर खाता येईल म्हणून थोडंसं मसूर पण जास्त वाटत होतं मला, त्यामुळे थोडंसं काढून घेतलेलं. जे काही तांदूळ आणि सोयाबीन होतं ना तर ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि एवढा छान भात झालता की एकदम मस्त भात झालेला. पण मिस्टरांचं म्हणणं होतं की हे असं करण्यापेक्षा ना तू थराचंच करायला पाहिजे होती, थराची खूप छान लागला असता मसूर भात. तर ठीक आहे म्हटलं परत नेक्स्ट टाईम आता तुम्हाला एकदा करून देते. पण अशा प्रकारे सुद्धा भात खूप छान होतं आणि तेवढा वेळ पण नव्हता, जरा 6-6:30 वाजले होते आणि बाकीची पण स्वयंपाकाची तयारी सगळी करायची होती म्हणून यावेळेस असं काहीतरी मिक्स केला. पण तो मिस्टरांना काही आवडला नाही, आवडीने खाल्ला. पण हा करण्यापेक्षा ना तर त्या प्रकारे केला तर खूप छान लागला असतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे सगळं करण्याच्या नादामध्ये ना मीठ घालायचं विसरूनच गेले होते आणि त्याच्यानंतर मग परत लक्षात आलं की मीठ घालायचं विसरले. परत मीठ घातलं, भाजीत सुद्धा थोडंसं मीठ घातलं आणि ह्या भातामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं म्हणजे चवीनुसार. आणि छान असं आता हे शिजायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. 1-2-3 शिट्ट्या केल्या म्हटलं की लगेच तयार होतं. तर 2 शिट्ट्यामध्येच खूप छान असा भात तयार झालाय. बघू शकता किती छान असा कलर वगैरे किती छान आलाय. पण एवढं करून सुद्धा मिस्टरांना हा भात आवडला नाही. आता काय करायचं सांगा, तुमच्या घरी असं कोण आहे की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कितीही चांगलं करून घाला पण शेवटी थोडंसं काहीतरी फॉल्ट काढणारच. तसंच आमच्यात सुद्धा आज झालेलं आहे. इतकं छान केलेलं ना सकाळपासून करत होतो मी आणि अर्चना. मग आम्ही यांना म्हटलं की बघा इतकं छान सकाळपासून आम्ही कामं करतो आणि एक ना एक फॉल्ट तुम्ही काढणारच. मग तुम्हाला तसा भात करायला काय झालं होतं असं तसं आमचं थोडंसं चाललं होतं. ते काय आम्ही शूट घेतलेलं नाही पण असं ते छान झालेलं आहे. आता नेक्स्ट टाइम तसं सुद्धा करून घालणार आहे. आणि अशा प्रकारे सुद्धा खूप छान लागतो भात, पण त्यांना तसा आवडतो. ठीक आहे म्हटलं आता नेक्स्ट टाइम करूया. तर खूप छान असा हा भात तयार झालेला आणि चांगला शिजलेला सुद्धा. मग बाकीची बड्डेची तयारी सुद्धा करायची होती आम्हाला. स्वराला थोडंसं गरम गरम आहे ना तर खाऊन बघ, टेस्ट सांग कशी झाली तर ते सांगते छान झाले म्हणून. मग इकडे मी आणि अर्चना न खातात छान झाले म्हणून सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हे व्हिडिओ बघूनच लक्षात आलं असेल की म्हणजे भात बघूनच लक्षात आलं असेल की भात किती छान आणि टेस्ट झाला असेल. तर चला सगळं आवरलं. आता थोडंसं बर्थडे सेलिब्रेशन करूया म्हटलं आणि हा केक घरी केलेलं ना थोडंसं डेकोरेशन केलं, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे थोड्याशा लावल्या, परत आणि चॉकलेट वगैरे लावलं छान असं. आता हा केक बनवला आणि थोडासा मुलांसाठी सुद्धा आईस केक छोटासा विकत आणलेला. तर अशा प्रकारे सेलिब्रेशन चालू आहे.
आम्ही छोटंसं सेलिब्रेशन असं केलेलं आहे आणि हा घरी केलेला केक बघा किती छान स्पोंजी वगैरे झाला आहे आणि सगळ्यांनाच भाऊजींना मिस्टरांना मम्मींना आणि आम्हाला हा केक आवडतो मुलांसाठी तेवढा थोडा साईज केक विकत आणलेला आणि घरीच करतो त्यामुळे काय एवढं आणण्याचं काही गरज येत नाही आईस केक सुद्धा पण आता ह्यावेळेस वेळ नव्हता त्यामुळं आणलेला आहे तर अशा प्रकारे छानपैकी सेलिब्रेशन केलेलं आहे त्याच्यानंतर छान छान फोटो सुद्धा काढलेले आहेत आणि आमच्या घरी ना वाढदिवस ज्याचा आहे त्याच्या आवडीचं जे काय काय असतं ना तर ते सगळं घेऊन येत असतात भाऊजींनी चॉकलेट कॅडबरी आणलेलं आईस्क्रीम आणलं होतं आमच्याकडून केक झाला म्हणजे प्रत्येकजण मम्मीनी आम्रखंड आणलेलं प्रत्येकजण असं त्यांच्या आवडीचं काही ना काही असं आणत असतात स्वराचं सगळ्यांचं तसं असतं फुलं मस्ती मज्जा असते त्या दिवशी तेवढीच पण जास्त काही आमच्या घरी माणसांना मुलांना यायला आवडत नाही त्यामुळे ते काही जास्त येत नाहीत आम्ही दोघी तिघीच असतो फक्त असं सेलिब्रेशनचा दिवस असलं की मी सगळ्यांना एकत्र आणत असते एक फोटो वगैरे काढत असते व्हिडिओ काढत असते पण आधीमध्ये त्यांना वेळ पण नसतो तेवढं यायला त्यामुळे ते जास्त काही व्हिडिओमध्ये येत नाहीत पण बॅकग्राऊंडनी खूप मदत असते आम्हाला व्हिडिओसाठी सुद्धा त्यांची तर चला हा होता आमचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ज्या काही केकच्या रेसिपी मसूर भातची रेसिपी ना तर ती सुद्धा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला छोटंसं सेलिब्रेशन का असेना पण आनंद हा खूप मोठा असतो सगळेजण एकत्र येतात बसतात मज्जा मस्ती फोटो हे त्या दिवशी थोडंसं चालतं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग